राजकारण जे आहे ना ते कुठल्या तर वेगळ्या स्तराला चाललंय किंवा दुसरीकडे चाललंय असं वाटतंय. आणि काल परवा जे वक्तव्य केलंय रवींद्र चव्हाण यांनी त्याकडे म्हणजे की विलासरावांच्या खरंच आठवणी पुसल्या जातील का ह्यांच्या बोलण्याने? लातूरकर म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांचा मी निषेध करतो. त्यांनी जे वक्तव्य केलं ते माणुसकीच्या परे आहे. वाद प्रतिवाद असू शकतात, पण जन्म आणि मृत्यू हे अटळ बाबी आहेत. मरणानंतर सुद्धा वैर असावं असं जर तुमचं जर मत असेल तर ते भारतीय जनता पार्टीकडे आहे. भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष लातूरच्या पदाधिकारी मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष येतो, लातूरला येतो आणि लातूरच्याच भूमिपुत्राचे जे ज्यांचं 2 वर्षाचं टेन्युअर हा मुख्यमंत्री पदाचा आहे. मतभेद असू शकतात, पण राज्याला 2 वेळेस नेतृत्व करण्याची संधी दिलेले लातूरकर विलासरावजी देशमुखांना विसरू शकत नाहीत. कारण त्यांचं जे परिपक्व नेतृत्व होतं ते सर्वधर्म समभावाचं प्रतीक होतं. आणि एखाद्याची विसर पाडण्याचं काम तुम्ही बाहेरून येऊन नाही करू शकत. त्यांचं कर्तृत्व हे त्यांच्या कामांच्या निरंतर बाबीचा भाग आहे, इथल्या विकासाचा भाग आहे. इथली शैक्षणिक पंढरी असू दे, इथला विकास असू दे. विकासाबद्दल मतं मांडू शकता तुम्ही, भावनेशी नाही खेळू शकत. भावनेला दिलेली ही ठेच आहे आणि याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या येत्या विधानसभेच्या मनपाच्या निवडणुकीवर निश्चितच पडेल. लातूरकर हा अपमान विसरणार नाहीत. म्हणून माझं आव्हान आहे की प्रत्येकाने हे स्लोगन लक्षात ठेवावं की उसने हमारे नेता का इन्सल्ट किया है. मतभेद असू शकतात, पण विलासरावजी देशमुख आणि लातूर ही नाळ आहे आणि ही नाळ कोणी तोडू शकत नाहीत. हे तर उपरेत, हे डोंबिवलीचा डोंबा आहे. ह्यानं हे डोंबाऱ्यानं खेळ लावला. आमच्या नेत्याच्या मयताच्या नंतर त्यानं जे काही भावना व्यक्त केल्या क्रूरतेच्या भावना आहेत. शिवबांनी अफजल खानासोबत जे केलं त्यानंतर जिजाऊनी म्हटलं की शिवबा वो मर गया, अब उसका वैर खतम हुआ है. राज्यावर आक्रमण करणाऱ्याविषयी त्यांची श्रद्धा चांगली भावना चांगली होती. हा तर आपला माणूस आहे, ह्यानं चुकीचं बोललंय. वकील आणि तुम्ही इकडे बाजूला बघत असाल तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा झालेला आहे. इथं बाजूला हे दोघं फार मित्र जवळचे होते. ते भाजपमध्ये होते आणि हे काँग्रेसमध्ये होते. यापूर्वी असं नव्हतं. मग हे भाजपवाल्यांना आता नेमकं काय सिद्ध करायचं लातूरमध्ये? नाही, द्वेषाची निर्मितीच भाजपमधून झालेली आहे. समाजाबद्दल द्वेष, धर्माबद्दल द्वेष, माणसात द्वेष, मंदिर असो, मशिदी असो, हा त्यांचा एक प्रोपोगंडा आहे. समाज तोडण्याचं त्यांनी काम केलंय. आता तर त्यांनी लातूरकरांच्या हृदयाला हात घातलाय. हे चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीचं मूळच असं. टाळ्या वाजवत होते आमदार बाकीचे? नाही, बाकीचे वाजवून त्यांचं काम आहे. कॅडर आहे, लातूरचे होते ना. नाही, कॅडर आहे त्यांचं. जे पक्षाचा प्रमुख सांगेल तसं ते नाचावं लागतं आणि ते हसत बी होते. तेच त्यानंतर हसत म्हणजे कसं आहे, पिढी बर्बाद करण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. नेता कधीही त्याच्या कामावरून ओळखला जातो. जाती धर्मापेक्षा विलासरावजी देशमुख हे फार मोठे नेते होते आणि त्यांनी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते निर्माण केले. मी नाही त्यांचा कार्यकर्ता, मी त्यांच्या विचाराशी सुद्धा कधी साधर्म्य ठेवलं नाही. इतर पक्षातले त्यांच्या विचाराशी संलग्न आहे. बेशक ह्याने आता आदरणीय साहेबांनी, तुम्ही मित्रांनी आठवण करून दिली. गोपीनाथरावांचा पुतळा इथं उभा आहे. अतिशय जवळची मैत्री होती. रेणापूर मतदारसंघ असताना ते भाजपचे होते, हे लातूरचे असताना हे काँग्रेसचे होते. ही अतिशय सौहार्दाची त्यांची भावना कायम त्यांनी लातूरकरांना दिली. लातूरकरांनी कधीही सर्वधर्म समभाव हा बेसिक कन्सेप्ट विसरता कामा नये आणि द्वेषाला कधीच जागा देता कामा नये. डोंबिवलीकर चव्हाण यांचा जाहीर निषेध. नक्कीच बाबा. कुठले